तुम्हाला तर कळलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. त्याकरता मी लांब बिर्याणी राईस अर्धा तास भिजू घातले आहे. आता हे अर्धा किलो बिर्याणी राईस आपल्याला फोडणी घालायचे आहे. याकरता मी काही खडे मसाले घेतले आहे. तेजपान, लवंग, विलायची, मोठी विलायची, काळे मिरे, हे संपूर्ण साहित्य, दालचिनी आपल्याला थोडे गरम तेल करून यामध्ये हे टाकायचे आहे. त्यानंतर अर्धा किलोला मी 3.5 ग्लास पाणी टाकणार आहे. हे 3.5 ग्लास पाणी उकळल्यानंतर आपण जे तांदूळ भिजू घातले होते ते तांदूळ यामध्ये टाकायचे आहे. तसेच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे. 3.5 ग्लास पाण्यामध्ये हा अर्धा किलो तांदूळ व्यवस्थित शिजत असतो. शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे. हे बघू शकता आपला तांदूळ व्यवस्थित मोकळा पण झाला आहे आणि शिजल्या पण गेल्या. आता आपल्याला दुसरीकडे अंडे बॉईल करायचे आहे. अर्धा किलो तांदळाकरता मी 6 अंडे बॉईल करायला घेतले आहे. अंडे बॉईल करताना यात थोडे मीठ टाकायचे आहे. त्यामुळे अंडे फुटत नाही व व्यवस्थित शिजतात. शिजल्यानंतर याचे वरचे साल काढून घ्यायचे आहे व हे अंडे वेगळे काढून ठेवायचे आहे. आता यानंतर आपल्याला अंडा बिर्याणी करता मसाला तयार करायचा आहे. आता अंडा बिर्याणी करता आपल्याला 4 कांदे कापून घ्यायचे आहे. ते कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्येच काही खडे मसाले टाकायचे आहे. काळे मिरे, कलमी, मोठी विलायची, छोटी विलायची, लवंग, अशा प्रकारे संपूर्ण साहित्य यामध्ये आपल्याला भाजायचे आहे व मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला अद्रक लसूणचा पेस्ट पण लागणार आहे. हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपल्याला हे संपूर्ण साहित्य मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. बिर्याणी करता मी थोडं तेल गरम केले आहे. या तेलामध्ये हे बारीक केलेले पेस्ट टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एका वेगळ्या गंजामध्ये थोडे दही, 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, थोडे हिरवे मिरची, थोडा अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे व हे सुद्धा आपल्याला त्या बिर्याणी मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे व शिजवायचे आहे. त्याचसोबत मी सुहानाचे अर्धे पॅकेट पण यामध्ये टाकले आहे. हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. तसेच हे संपूर्ण साहित्य शिजल्यानंतर फक्त या मसाल्यापुरते आपल्याला मीठ टाकायचे आहे, कारण की आपण भातामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेले आहे. मसाला व्यवस्थित शिजला की आपण जे बॉईल केलेले अंडे होते ते यामध्ये थोड्यावर होऊ द्यायचे 1-2 सेकंद. त्यानंतर आपल्याला जो आपण बिर्याणी राईस तयार केला होता तो यावर टाकून घ्यायचा आहे. तसेच यावर मी थोडा सांबार, पुदिना व थोडा लिंबाचा रस, तसेच याबरोबर तळलेले गोल्डन ब्राऊन कांदे टाकणार आहे. तसेच याच्यामध्ये फूड कलर, ऑरेंज कलरचा मी यावर टाकून घेणार आहे. त्यानंतर स्लो गॅसवर आपल्याला हे संपूर्ण व्यवस्थित शिजवायचे आहे. अशा प्रकारे मंद आचेवर शिजल्यानंतर आपली अंडा बिर्याणी तयार होत असते. याचबरोबर मी थोडा दह्याचा मठ्ठा पण तयार करून घेतला आहे. शिजल्यानंतर ही बिर्याणी अशा प्रकारे दिसत असते. तुम्ही करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला अंडा बिर्याणी.